अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3. या अध्यायाच्या पठन अथवा श्रवण केल्याने गुरुकोपाचे शमन होते, त्याचबरोबर व्रताची पूर्तता होते. गुरुचरित्रातील या 3 अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायामध्ये सिद्धमुनींनी सांगितलेले गुरु महात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो सिद्धमुनीवर्या, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात. आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले. तुम्ही जे गुरुमहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे. आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता, भोजन कोठे करता? मी आपला दासानुदास होऊ इच्छितो. नामधारकाने असे विचारले असताना सिद्धांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले. ते म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो. गुरुस्मरण हेच माझे भोजन. श्री गुरुचरित्रामृताचेच मी सदैव सेवन करतो. असे सांगून त्यांनी नामधारकाला गुरुचरित्र ग्रंथ दाखवला. ते म्हणाले, या गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठण केले असता भक्ती आणि मुक्ती, सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ही कथा श्रवण केली असता धनधान्य, संपत्ती, पुत्रपौत्र इत्यादींची प्राप्ती होते, ज्ञान प्राप्ती होते. या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले तर सर्व मनोरथ पूर्ण होतात. जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्र संतान प्राप्त होते. ग्रहरोगादी पीडा नाश होतात. बंधनातून सुटका होते. या ग्रंथाचे श्रवण पठन करणारा ज्ञान संपन्न क्षतायुषी होतो. सिद्धमुनींनी असे सांगितले असताना अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला, आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत. श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा आहे. तहानीने व्याकुळ झालेला अमृत आणून द्यावे, त्याप्रमाणे तुम्ही आज मला भेटला आहात. मला श्री गुरुचरित्र सविस्तरपणे सांगाल का? सिद्धमुनी त्याला आश्वासन देऊन म्हणाले, आता तू कसलीही चिंता करू नकोस. मी तुझे संकट दूर करीन. ज्याच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते श्रीगुरूला बोल लावतात. श्रीगुरू काय देणार असा विचार करतात. त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात. म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडून दे. श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव. श्रीगुरू कृपेचा सागर आहेत. त्यांच्या देण्याला मर्यादा नाही. ते तुझी कधीही उपेक्षा करणार नाहीत. श्रीगुरू मेघदूतासारखे उदार आहेत. मेघ जलवृष्टी करतो, पण ते पाणी उथळ जागी साचत नाही, ते सखोल जागी साचते. दृढभक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते. प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तके वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देतात, पण श्रीगुरू कल्पनेच्या पलीकडेही देतात. म्हणून तू निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरुभक्ती कर. त्यावरती नामधारक म्हणाला, हे योगेश्वरा, आपण कामधेनू आहात, कृपासागर आहात. माझे मन आता स्वच्छ झाले आहे. आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे. त्रयमूर्ती श्री गुरु मनुष्य योनीमध्ये अवतीर्ण झाले असे मी ऐकले आहे. ते कशासाठी अवतीर्ण झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, वत्सा, आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळाला आली. मी पृथ्वीवर स्वतंत्र संचार केला, परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही.
आम्हाला गुरुचरित्र सांगा, असं कोणी म्हटलेही नाही. तूच मला पहिला भेटलास. तू खरा भाग्यवान आहेस. ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल. तू श्रीगुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सद्बुद्धी झाली. आता तू काया, वाचा आणि मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर. त्यामुळे तुला 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. या चरित्र श्रवणाने धनधान्यादी, संपत्ती, पुत्र पौत्र, दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते. कलियुगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले. तेच श्री गुरु दत्तात्रेय होय. भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात. आता पुढे ऐक. प्रथम आदिवस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचामध्ये 3 गुणांना, हे 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम, यांना अनुसरून 3 मूर्ती झाल्या. त्यामध्ये ब्रह्मा हा रजोगुणी, विष्णू सत्वगुणी आणि महेश तमोगुणी. त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय. पहिला सृष्टी निर्माण करतो, दुसरा त्याचे पालनपोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो. हे 3 गुण अभिन्न आहेत. ही सृष्टी चालवणे हे त्या तिघांचे कार्य. या अवताराचे कार्य आणि अवतार घेण्याचे कार्य याविषयी एक पुराण कथा आहे, तीच मी तुला सांगतो. अंब ऋषींनी, ज्याला अंबरीश असेही म्हणतात, द्वादशीच्या निमित्ताने विष्णूंना अवतार घ्यायला लावला. ती कथा ऐक. अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते. ते नित्य अतिथी अभ्यंगताची पूजा करून सर्व काळ हरिचिंतन करीत असत. त्यावेळी पारणे फेडण्यासाठी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे आणि मग आपण द्वादशीचे भोजन करायचे, अशी शास्त्राची आज्ञा आहे. अंबरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहिती आहे. त्यांचा व्रतभंग करायचा असा हेतू मनामध्ये धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशाकडे गेले. त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्याच वेळेमध्ये अन्नग्रहण करायला हवे. पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले. दुर्वासांना पाहताच अंबरीशांना फार मोठी भीती वाटली. वेळ तर थोडाच होता. आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले. तशाही परिस्थितीमध्ये अंबरीशांनी दुर्वासाचे स्वागत केले, त्यांची पूजा केली. भोजनापूर्वी दुर्वास स्नानसंध्यादी करण्यासाठी नदीवर गेले. लवकरच परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले. इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली तरीही दुर्वासांचा पत्ता नव्हता. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले. अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले. थोड्याच वेळाने दुर्वास आले. त्यांना सगळा प्रकार समजला. अंबरीशांकडे रागाने पाहून म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीचे भोजन करण्याआधीच तू भोजन केलंस. थांब थांब, तुला आम्ही शाप देतो. हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले. त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला. शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. अरे दुरात्म्या, माझ्या आधी तू भोजन केलंस. माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस आणि या अपराधाबद्दल तुला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावा लागेल. ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुःखाने रडू लागले. त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलात, पण मी तसे रक्षण करणार आहे. तो शाप मी स्वतः भोगीन. दुर्वास हे परमज्ञानी होते. ते ईश्वराचा अवतार होते. क्रोधी होते तरी ते उपकारी होते. त्यांनी विचार केला, या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी सुद्धा श्री हरिचरणांचे दर्शन होत नाही. आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईल. दुष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करेल. मग ते भगवान विष्णूंना म्हणाले, हे श्री हरी, तू पूर्ण ब्रह्मा विश्वात्मा आहेस.
तो परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी, विविध वेळी, विविध योनीमध्ये असे 10 अवतार घे. भगवान विष्णूंनी ते मान्य केले. त्यानुसार भगवान विष्णूंनी मत्स्य, कुर्म, वराह इत्यादी 10 अवतार घेतले. हे अवतार कार्यकारण परत्वे होत असतात. ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात. फक्त ज्ञानी लोकांना ते समजते. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, आता मी तुला एक गमतीची कथा सांगतो. ती म्हणजे श्री दत्त जन्माची कथा सांगतो. अनसूया ही अत्रि ऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले. परंतु अनसूयेच्या तपसामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्माला आले. हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला, ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनसूयेच्या घरी कशासाठी आले होते आणि त्यांची बाळे कशी झाली? आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते? त्यांचा मूळ पुरुष कोण? हे सगळे मला सविस्तर सांगा. नामधारकाच्या प्रश्नाला सिद्ध म्हणाले, तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ते पुढच्या कथेमध्ये. आणि याबरोबर अंबरीष आख्यान नावाचा हा गुरुचरित्रातील 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये मात्र दत्त जन्माची अलौकिक कथा श्रवण करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.